मस्त असो मुसळधार पाऊस पडता. जवळपास आता 4-5 दिवस झाले कोकणात तुफानी असो पाऊस लागता आणि एकदम तरव्याक आपल्या हवो त्याच प्रकारे पाऊस असा खूप भारी. आणि त्याच्यामुळे यावेळी आमची भात शेती एकदम लावणी लावून पटकन झाली. जास्त आपल्या काय पंपान वगैरे पाणी लावचं पडला नाही. मस्तपैकी या पावसाच्या पाण्यावरच खूप सुंदर असं चिखल झालं. तर आता असं आपलं शेवटचं एक कोपरं लावतो तर उरलो हा. त्याच्यामुळे एक आमका कोपरं फोडूचो लागलो. ए काय तुझं आई सर चल तरव लाग चल चल. कामगार सगळे चाय पिऊ गेल्यात आणि ह्यो आमचं एक ढसमसूर हयसर घरातच राहुला. चिखलात येऊ त्याका भीती वाटता. भिजता म्हणून येत नाही. घराच्या एकदम उमराच्या बाहेर पडत नाही. चल मिंटू चल बाहेर चल. स्पेशल चाय कामगारांका. मस्तपैकी इकडे पाऊस पडता आणि आमचे ट्रॅक्टरचे आणि मेरेधाराचे पण माणसं येईल चाय पिऊक. जरा थोडंसं ब्रेक आणि आता काय एकच कोपरं लावतो आपल्या का पूर्ण. आता सगळे कोपरे आपले लावून झालेत आणि सर्व पण संपलो. आपले सगळे कोपरे आता लावून झालेले असतात लावणी. तर यंदा लवकर लावणी लावून झाली आपली कारण आपल्या एक मदतीक माणसं होती. आई आधी त्यांच्याकडे अमोल त्यांच्याकडे मदतीक गेलेले आणि आता ते आपल्याकडे येतात. आणि पुन्हा एकदा ती समोरची जरा शेती असतात तर त्यांच्याकडे देखील आपल्याक आता उद्यापासून लावणीला जायचं असा. तर पाऊस जो पडता एकदम मुसळधार त्याच्यामुळे सगळे कोपरे एकदम तुडुंब असे पाण्याने भरलेले असतात. आणि असाच जर राहिला तर रान कमी येतात. त्याच्यामुळे एक साधारण महिन्यान जेव्हा आपण रान काढतो आपल्या वाफ्यातला तर आता खूप कमी काढूचं लागतं. त्याच्यामुळे आता कुजान राहतं पाण्यामुळे. नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नकळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मागच्या शुक्रवारी आपण तरव लावून घेतलेलं आणि आता आज असा शुक्रवार 8 दिवसात आपलं तरव लावून पूर्ण झालेलो असा. वाईस थोडंसं तरव उरलो तर त्याच्यासाठी आपल्याला आता नवीन कोपरे एक फोडूचं लागतात. 8 दिवस कामांमुळे अजिबात व्हिडिओ वगैरे काय बनवूक मिळालं नाही कारण काम पहिला व्हिडिओ नंतर. आता शेवटचंच कोपरं राहिलं म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला फोडूचं लागलो. त्याच्यामुळे म्हटलं आता मस्तपैकी व्हिडिओ बनवूया. तर चला भात लावणीचं एक व्हिडिओ म्हटलं यावर्षीचं होऊन जाईल. चिखलदुनी पण करूची असा बघूया. आणि इकडे ट्रॅक्टर आपलं स्टार्ट झालो. ह्यो आपण यंदा नवीन पॉवर विडर घेतलो 7 HP जीवन राणे आपल्या मित्राकडून आणि 1 नंबर चालता. आधीचो आपलो किसान क्राफ्ट कंपनीचो होतो 5 HP तर त्याका चिखल जरा खोल व्हायचो नाही आणि त्याच्यामुळे हे पूर्ण आपला रेवटाळ होता. तर त्याच्यात 2-2 वेळा आपल्याला फिरवूचा लागायचा. पण ह्यो हेवी असा ताकद जास्त असा प्लस ह्याचे दात असत ते पूर्ण मोठे असत. त्याच्यामुळे मस्त चिखल असो खोलवर होता. खूप भारी यंदा. त्याच्यामुळे लावणी आपली 1 नंबर झालेली असा. खोलवर चिखल आपल्या करूक मिळालो आणि यंदा चिखल बसलो नाही आमचं. नाहीतर आमचा रेग्युलर कसा असायचा की कोपऱ्यातून लावणी होईपर्यंत आमका त्याच कोपऱ्यात आपलं पॉवर विडर ठेवतो. फुटबॉल पॉवर विडर आपलं ठेवचं लागायचो आणि जेव्हा तो कोपरा लावून व्हायचो तेव्हा तो पॉवर विडर बाहेर काढूचो लागायचो अशी परिस्थिती. तर त्याच्यामुळे काम पण फावत नव्हता. पण आता या मोठ्या पॉवर विडरने अजिबात चिखल बसत नाही. मस्तपैकी एकदम पाठीमागे बघा खूप भारी चिखल होता. जेवढ्याक तेवढा पाणी घेऊचा लागला. काय आला काटो लागलो काय काटो लागलो की दगड लागलो. सावकाश दगडी असतात ते दगड बिगड लागतात या कोपऱ्यात. आपल्या रस्त्याच्या डाव्या साईडच्या पाळीत मध्ये देखील पूर्ण पाणी भरलेलं असा. खूप मस्त पाऊस पडता. असंच पाऊस पडत राहू 8 दिवस 1 नंबर. मंडळी आपल्याकडे एकूण आपण 4 नांगरटी करतो. पहिली म्हणजे उखळ करतो. तर उखळ म्हणजे काय तर आपले रेग्युलर जे कोपरे असतात तर ते असे आपण नांगरून ठेवतो त्याका आपण बोलतो उखळ. आणि त्याच्यानंतर आता ही जी चालू असा ती चालू असा दुरा. ती म्हणजे 2 नंबरची नांगरट. आणि त्याच्यानंतर मग चिखलाची नांगरटी चालू होतात. मग चिखलाच्या वेळी आपल्याक पुन्हा एकदा नांगरणी करूचे लागता आणि मग त्याच्यानंतर आपण खत मारतो आणि त्याच्यानंतर लास्ट नांगरट. तर असे एकूण 4 नांगरटी होतात. पूर्वी देखील असे सेम होते पण पूर्वी चिखलाची एक नांगरट झाल्यानंतर जातो किंवा गुटो फिरवलं जायचो. पण आमच्या या रेवटाळी कोपऱ्यांका आपण गुटो वगैरे काय जातो वगैरे काय फिरवत नाही. गुटो ॲक्च्युली जे भात पेरतात तेव्हा घालतात आणि जातो ह्यो चिखलाक घालतात.
तो एक फक्त फरक असा, जातो असता तो दातवालो असता आणि गुट्टो असता तो प्लेन फळी असता. इकडे आता आपली ही तिसरी नांगरट चालू असा. तर आपण सगळे झिगझॅग नांगरट करतो. म्हणजे आता समजा उकडेक जर आपण उभा नांगरला तर दुरेक आपण आडव्या नांगरतो. पुन्हा एकदा तिसरी नांगरट असतात ते का उभा नांगरतो आणि चौथ्या नांगरट एक पूर्ण आडव्या नांगरतो. म्हणजे असा उभ्या आडव्या नांगरून एकदम पूर्ण एक समान कोपऱ्याची आपली नांगरणी होता. आणि इकडे आता मेरा खापावणं चालू असा. या कोपऱ्यात जर आता यावर्षी चांगलं चिखल हा, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या मेरा घालूक भेटाच चिखल. या रान सगळं आतमध्ये ओढून तर पूर्ण चिखलात घालून टाकतो म्हणजे तर कुजता. निलेश मामाने इकडे असत आपल्याकडे आता या आपला झाला आज होतो शेवटचो कोपरो किंवा निलेश मामांकडे जाऊचा असा. आपलं त्यांचं या लावक त्यांची लावणी लावक जाऊचा असा. आमच्या इकडे एक बरा सगळेजण एकमेकांच्या मदतीक येतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मदतीक जातो. तर पहिल्यांदा आपण भूषणचानी लावणी लावलेलो. त्यांची लावणी पूर्ण झाल्यानंतर आता आमची लावणी सुरू असा. आता आमची झाल्यानंतर निलेश मामांची लावणी. असे तिघेजण 15-20 दिवसात मोकळे. 8 दिवस गेले भूषणच्यानी लावणीक, आमच्या लावणीक एक 7-8 दिवस गेले आणि आता निलेश मामांच्यानी लावणीक पण 7-8 दिवस जातले. तर आता चिखल ओढून घेतो मेरेक. आमच्या इकडे हातान आमका मेरा घालूक होत नाही कारण सगळा रेवो असता. एक तर हात त्याच्यात जायत पण नाही आणि नाखांका लागता. आणि मग त्याच्यानंतर असं वरती आपण हात फिरवून घेतो म्हणजे ते दाबान राहतं. पावसात वगैरे आणि ती पूर्ण दुपान जायत नाही. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असता. म्हणजे मळे शेतींका वेगळी पद्धत असता आणि भरडी शेतींका वेगळी पद्धत असता. आणि आमचा इथं शाप रेवटाळ असा. म्हणजे आता भरडीमध्ये तर मोडत नाही, भरडीपेक्षा पण एकदम खालची लेवल. पण या जवळपास आता 4-5 वर्षच झाली आम्ही इकडे शेती करतो. याच्या आधी इकडे पूर्ण असा ओसाडच होता रान टाईपमध्ये. तर त्याचे आपण कोपरे केले त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे. तर मळे शेतींका एकदम प्रॉपर असतो गाळ असता त्याच्यामुळे तिकडे एकदम पूर्ण प्रॉपर आपल्याला चिखल अगदी ढोपरभर चिखल मिळता. इकडे आमच्याकडे अगदी माझ्या मते 4 इंचच फक्त चिखल होता आणि या दगडात पण एकदम पाय आमचे फाटून जातात. पहिला काम करू काय वाटत नाही पण जेव्हा चिखलातनं पावसातनं पाय सॉफ्ट होतात त्याच्यानंतर मग दगड लागायला सुरुवात. आणि एकदा दगड लागलो की डायरेक्ट फाडतात. उकळ झाली, धुरा झाली, तिसरी चिखलाची नांगरट झाली आणि आता आपण खत मारतो. आणि आता खत मारल्यानंतर आता शेवटची नांगरट. तर पाऊस वरना पडता त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या थोडा नांगरून लावणीवाल्यांका लावूक देवचा असा. कारण जर आपण कोपरा नांगरून गेलो तर पाठीमागणा चिखल या ठिकाणी बसता आणि मग त्या ठिकाणी लावणाऱ्यांका वेळ जाता. त्याच्यामुळे आपल्याक थोडा त्यांका पॅच देवचा लागता. आणि कोपरा पूर्ण उतारा कसा, इकडच्या बाजूक चढ असा तिकडच्या बाजूक उतारा. त्याच्यामुळे इकडे पाणी सगळा जाता खालच्या बाजूक. आणि ह्या आपण खत मिश्र खत आणि युरिया मिक्स असा वापरतो. साधारण एका कोपऱ्याक 1 किलोभरपर्यंत असता. शेवटची नांगरट आता या वर्षीची शेवटचो कोपरो आणि आमचो तरव संपलो लावू. थोडा घे, जवळ घे. 1 तास ठेव फक्त मधी. आणि ऐसर इल्यावर थांबव. इकडे मधी इल्यावर थांबव म्हटला. पूर्ण कोपरो नको नांगरू. चला सर्व्यावाली चालली. अर्धो कोपरा त्यांका नांगरून दिलेलो असा आणि ट्रॅक्टर आता आपण स्टॉप करतो. बस ट्रॅक्टर आपलं स्टॉप. अर्धो कोपरा दिलेलो असा नांगरून. आता तो जेव्हा कंप्लीट होईल तेवढं पॅच मग त्याच्यानंतर इकडचं आपण नांगरून घेतलो. नाहीतर पूर्ण चिखलाकडे बसता. आणि आपल्याकडे इकडे 2 कामगार इलेले असत मामाक मदत करू. ए चला 2 कामगार इली आहेत मदत करू. चला गो तरव घेऊन चल असात नाही. चला भाकरी खाऊ कवे ना होय. कसं जादू चलता चिखलात ना.
गुड्डू हळूहळू चल, हळूहळू चल, पायाक लागात. पेंडी सोडून घेता तुका? हा नाही येत. पिंगे त्या पेंडी सोडून दे. हा आणि वाच दे थोडेसे दे बस. 4-4 लावा, 4-4. हा लावा. नीट लावा. त्याच्या पायावरती पाय दिलं. नीट लावा, नीट लावा. हा आतमध्ये टोपा चिखलात. हा एक नंबर मस्त. घेवा दुसरे. हा टोपा जवळ जवळ टोपा, जवळ जवळ टोपा. लावणी लाव शिकत हळू 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 हळू. चला शेवटचो कोपरो आणि तरव्यात आपल्या माणसा बघा किती. अरे अरे अकडे काय चाललं? असं नाही लावत जात. पाठीमागे जातात, पाठीमागे पाठीमागे जातात. लावती ती बघ. आईनी बघ कशी लावतात ती. पाठी पाठी लाव, पाठी. 2 कामगार राहिली तरव लाव. ही एकाची लावणी गुड्डूची आणि पपल्याची लावणी ही. पपल्या 4-4 घे, 4-4 घे आवे. पपलो 4-4 आवे घे. आणि हे बघ इकडे बघ हे कशी लावले ह्यानी. असं तेवढी गॅप ठेव. हा एकदम एकदम जवळ जवळ लावू नको. आणि हे मॅडमकडे आमचे हे एक आवो अमेरिकेत आणि एक आवो पाकिस्तानात लावतात. ओ ओ मॅडम संपले. चला होय एका एका भाकरी पुरता काम केलं ना गुड्डून. चिंद्राक तुमच्या अशी लावणी लावतो तो. हो कामगार कापू काय ते. हो कामगारांनो, फक्त ते लाईन फक्त जोडा फक्त. हो कामगारांनो अशी लावणी लावतात तुमच्याकडे. हा पटापट लाव आणि कोंडून ठेव मम्मी आणि दीदी. पाटी या पिंडी काय करतो सगळं लाव. आई बरोबर पटापट लावी. आई बरोबर. हा जा पाटी पाटी जा. हा पाटी पाटी जा. हा अरे तिकडे लावणीत गेलो पाठी. पिंगेला पपल्या बाहेर काढीन साईड लाव. पप्पू बाहेर ये. चल पप्पू बाहेर ये. पिंके ते आवे नीट कर सरचे. चिंद्रासून 3 कामगार मागवले काम वाढवण्यासाठी आमचा. आता नको दगड लागती पाया. अर्धो कोपरो ह्यो लावून झालो आणि आता अर्ध्या कोपऱ्याचो चिखल करतो. दगड दगड आता सर. हे पॉवर विडर एकदम भारी पडतात. एकदम टेन्शन नाही. आता होते का नांगर लावल्यामुळे जरा तो जड झालो. वरना ये भुसण्या पाय दिला त्याच्यातनच पाय दी. लावणीचा निकाल करतल. चला या वर्षीची लावणी संपली म्हणजे आमची संपली. अजून पॉवर विडरचा काम बाकी असा. तर मस्तपैकी आता एका क्लीन करून घेऊया. शेती झाल्यानंतर कशी बैलांका धुतात तसे हेका पण जरा धुचे लागतात. मस्तच यंदा काम एकदम भारीच केलंय. तुमका पण असे पॉवर विडर हवे असतील तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे. जीवन राणे किसान कृषी सेवा केंद्र कसाल. तर त्याच्याकडनं आपण युवा पॉवर विडर घेतलेलो. खूप मस्त असतो त्याचा परफॉर्मन्स असा. अगदी आमका भरडी शेतीत पण आम्ही 7 HP वापरतो. मागच्या वेळी आपलं 5.5 HP होतं पण आता आपण वापरतो तो 7 HP. खूप मस्त अशी ताकद असा. नांगरणी चांगली होता.
त्याच्यानंतर मेंटेनन्स तसं तो कमी असता. खूप भारी. फक्त नांगरताना वाईट जरा इकडे हे जे नांगर असतं त्याच्यावर जरा लक्ष आपल्या देऊचं लागतं, कारण याचे नट लूज होऊन नांगर पडतात किंवा खाली जर दगड वगैरे असतील आपल्या शेतात तर नांगर वगैरे तुटतात, तर त्याच्यावर फक्त लक्ष देऊचं लागतं. बाकी आमका काय प्रॉब्लेम इलो नाही. आमच्या शेतात दगडी असल्यामुळे एकदा फक्त एक नट आपलं पडलेलो असं, तो आजच पडलो जवळपास 5 दिवसाच्या लावणीनंतर. बाकी तसं काय आपल्या प्रॉब्लेम नाही केलं पॉवर विडरने. एखाद आपण क्लीन करून ठेवतो. आणि ह्याची चाकं असतात, तर आपण जेव्हा शेतात घेऊन जातो तेव्हा चाका लावून घेऊन जातो आणि मग ते का शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी नांगर जोडतो. हा हा गुड्डू आणि पपला इल्यामुळे पटकन झालो कोपरो लावून. होय गे भारी. किती कोपेंडे रवले. होय ते मध्ये मध्ये काय काय लावून टाक. आता त्याच्यासाठी काय हे बाई हवे ते 1-1 फूट सोडलेला होता ना, हा तिकडे त्याच्यात लावून टाकते सगळे. चला कामगार. हो कामगारांनो कामगारांनो हो कामगारांनो कामगारा मदत करू केली आहेत मामाक. घाबरत तो ट्रॅक्टरला. काय ट्रॅक्टर चालवत. हो ती नाही घाबरत. हो गुड्डू दीदी घाबरता ना ट्रॅक्टराक. थय रवलेला बघितलंस ना मग. चला नाटळकरांचं तरव संपलो. किती पेंडी उरले गे. 5-6 उरले ना. एवढे फक्त उरले. 5-6 उरले पेंडी. आणि हे 3 10 पेंडी उरले. ते 10 पेंडी आता काय इकडे जी मध्ये मध्ये जागा असतली कोपऱ्यानी, हो तर ह्याच्यात आहे सर लावून टाकतं. झाला ह्या वर्षीची लावणी संपली. आता उद्यापासून समोरच्या शेतात निलेश मामांच्यानी